जालन्यात तब्बल 550 किलो गोवंशीय जातीचे मांस जप्त. स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांची संयुक्त कारवाई. जालना शहरातील मंगल बाजार भागातील कारवाईमुळे परिसरात खळबळ. 1,12,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. आज दिनांक 3 रोजी बुधवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात तब्बल 550 किलो गोवंशीय जातीचं मांस जप्त करण्यात आलंय. जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांची संयुक्त कारवाई केली आहे. शहरातील मंगल बाजार भागात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या कारवाईत एकूण 1,12,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जालना शहरातील मंगल बाजार भागात काहीसा अवैधरित्या गोवंशीय जातीचा मांस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सदर बाजार पोलिसांनी काल दिनांक 2 रोजी मंगळवारी 2 पंचांसह मंगळ बाजार भागात छापा कारवाई केली. यावेळी 2 जणांकडे अवैध गोमांस मिळून आले. यात इलियास इस्माईल कुरेशी यांच्या दुकानात 250 किलो गोमांस तर फैरोज कुरेशी यांच्या दुकानात 300 किलो गोमांस मिळून आलंय. पोलिसांनी दोघांकडे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी अवैधरित्या गोमांस विक्री करत असल्याचं कबूल केलं. यावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन 1,10,000 रुपये किमतीचे तब्बल 550 किलो गोमांस जप्त केले. तसेच या कारवाईत गोमांसचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात येणारा 200 रुपये किमतीचा लोखंडी सुरा, 400 रुपये किमतीची लोखंडी कुऱ्हाड, 2,000 रुपयांचा वजन काटा देखील पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी इलियास इस्माईल कुरेशी वय वर्ष 45 आणि फैरोज कुरेशी या दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.